What you want, but you simply ought to be searching for that kind of fun. So maybe another one. Dance with your baby, baby, never crazy. Doesn't matter, know that you're right. You're gonna take me to crazy, but I'm not feeling. Doesn't matter, know that you're right. Thank you. Join in the dance floor. Celebrate with us. काजू महोत्सवाला तुम्ही भेट दिली, सकाळी चर्चासत्रामध्ये भाग घेतला होता आणि कसा अनुभव आहे आणि सिंधुदुर्गातल्या काजू उत्पादकांना याचा फायदा होऊ शकतो का? होऊ शकतो. काजू म्हटलं की आपण फक्त काजूगर म्हणतो आणि काजूचं बोंड मात्र आपण त्याला कॅशू ॲपल म्हणतात. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया ब्राझील देशामध्ये केली जाते आणि आर्टिफिशियल मीठ बनवलं जातं. काजूपासून ज्यूस बनवून त्याला कॅशुरिका या ब्रँडखाली ब्राझीलमध्ये विकलं जातं आणि आपल्याकडे जसा फॅन्टा असतो तो कॅशू फॅन्टा म्हणजे शेवटी काजूच्या जर फळाला किंमत आली तर त्याच्यामधून शेतकऱ्याचा सगळा खर्च निघू शकतो आणि काजूगराचं उत्पन्न हे निव्वळ त्याला मिळू शकतो. त्याच्यावर अनेक प्रयोग आता चालतात. आपण त्याला सेंद्र कॅशू म्हणतो, हा कशा रीतीने टिकवायचा याच्यावर प्रयोग चालू आहे. कॅशूचं जे ज्यूस आहे ते कशा रीतीने टिकवता येईल याच्यावर प्रयोग चालू आहे. परंतु ब्राझीलसारख्या देशामध्ये त्या कॅशूच्या ज्यूसला हीट केली जाते आणि ॲपल ज्यूससारखा कलर तयार होतो आणि ते पूर्वत्व त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि काजूच्या ज्यूसचं वैशिष्ट्य असं आहे की ऑरेंज ज्यूसच्या 6 पट जास्त व्हिटॅमिन सी हे काजूच्या रसामध्ये असते. त्याच्यामुळे इंटरनॅशनली खूप मोठं मार्केट आपल्याला कॅप्चर करता येईल. त्याच्यावर आम्ही एक दौरा केला होता. शिरूरचे कलेक्टर, रत्नागिरीचे कलेक्टर, 2 सायंटिस्ट यांना घेऊन मी दौरा केलेला होता. लवकरच दुसरा दौरा होईल आणि त्याच्यानंतर ह्याचा संपूर्ण प्लॅन फायनलाइज होईल. परंतु आज जो इनिशिएटिव्ह गोव्यामध्ये दिव्या मॅडमच्या नेतृत्वाखाली घेतला गेला तर ह्या अर्थाने मार्केटिंग कसं करायचं याचे उत्कृष्ट उदाहरण असं मी समजतो. त्यानिमित्ताने दिव्या मॅडमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी पुढाकार घेऊन जे कोस्टल 3-4 स्टेट आहेत जे कॅशू मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना एकत्र करून हा इनिशिएटिव्ह अधिक मोठ्या स्तरावर घ्यावा. कारण कॅशूच्या जर झाडाला म्हणजे फ्लॉवरिंग सीझनला पाणी दिलं तरी 1.5 उत्पन्न हे निघू शकतं आणि त्याच्यामुळे आपण जो आता आफ्रिकेतून काजू इम्पोर्ट करतो ज्याला आपल्याकडचा काजू संपल्यानंतर तो करण्याची पाळी आपल्याला येणार.